आज आपण भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन समारंभ दिनांक 26 जानेवारी 2025 कसा साजरा करायचा आणि कुणी साजरा करायचा या ठिकाणी आपण पाहूया. महाराष्ट्र शासन परिपत्रक काढलेले दिनांक 18 जानेवारी 2025 ला शासन परिपत्रक काय सांगतो या ठिकाणी आपण पाहूया. दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9:15 आयोजित करण्यात यावा. या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8:30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाची किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. या टाइमात कोणताही शासकीय व अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये ध्वजारोहणाशिवाय, म्हणजे 8:30 ते 10 च्या आतमध्ये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करायचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8:30 च्या पूर्वी किंवा 10 च्या नंतर करावा. माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सकाळी 9:15 शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे प्रमुख समारंभामध्ये ध्वजारोहण समारंभ पूर्व संचलन कार्यक्रम होईल. विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे माननीय मंत्री व माननीय राज्यमंत्री राष्ट्रध्वजारोहण करतील. या ठिकाणी 36 जिल्ह्यांची यादी दिलेली बघा आणि त्या 36 जिल्ह्यामध्ये कोण मंत्री किंवा माननीय राज्यमंत्री ध्वजारोहण करणार आहेत त्यांचे या ठिकाणी नाव दिलेले आहेत. माझा बुलढाणा जिल्हा आहे म्हणजे बुलढाणा जिल्ह्यात मी या ठिकाणी वाचतो बघा. बुलढाणा जिल्हा श्री मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव पाटील म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्री करणार आहेत ध्वजारोहण. राष्ट्रध्वजारोहण करणारे माननीय मंत्री माननीय राज्यमंत्री महोदय काही अपरिहार्य कारणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू न शकल्यास वर दिलेल्या यादीमधील जर ते माननीय उपस्थित राहू न शकल्यास विभागीय मुख्यालय, विभागीय आयुक्तांनी आणि जिल्हा मुख्यालय, जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे. म्हणजे बघा त्यांच्या गैरहजर असतील तर त्यांच्या ठिकाणी मुख्यालय, विभागीय आयुक्त आणि जिल्हा मुख्यालय, जिल्हाधिकाऱ्यांनी राष्ट्रध्वजारोहण करावे. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना देखील त्यांना महत्त्व दिलेले आहे. इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. बघा इतर विभागीय व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अनुक्रमे संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतील. ध्वजवंदनाचा कार्यक्रम सुरळीतपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. तसेच संबंधित प्रांत अधिकारी, तहसीलदार हे अनुक्रमे जिल्हा उपविभागीय व तालुका मुख्यालयी ध्वजारोहण समारंभाच्या ठिकाणी शासकीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील. बघा हे अध्यक्षस्थान असतील. महाराष्ट्र राज्यामध्ये वरील दिवशी सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतीवर, किल्ल्यावर तसेच जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक महत्त्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत म्हणण्यात यावे. बघा अगोदर राष्ट्रगीत होईल, वाजवण्यात यावे व त्यानंतर लगेचच सावधान स्थितीत येऊन राज्यगीत वाजवण्यात यावे. राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत होणार आहे. ध्वजारोहण समारंभ अध्यक्षस्थान स्वीकारणाऱ्या मान्यवरांनी किंवा अधिकाऱ्यांनी अशा प्रसंगी भाषण करावे की नाही हे स्वतः ठरवावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बँड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवण्यात हरकत नसावी. राष्ट्रध्वज लावण्याच्या योग्य पद्धतीबाबत शासन परिपत्रक क्रमांक FLG दिनांक 11 मार्च 1998 अन्वये दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. ध्वजारोहणाची रंगीत तालीम घेतली जाईल याची दक्षता घेण्याबाबत सर्व संबंधितांना सूचना द्याव्यात. या ध्वजारोहणाची रंगीत तालीम देखील एकदा घेण्यात यावी. राष्ट्रध्वज सुस्थितीत असल्याबाबत व सूर्यास्तास उतरवला जाईल याचीही दक्षता घेण्यात यावी. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहतील याची दक्षता घ्यावी. त्या दिवशी सर्वांनी हजर राहायचं आहे, सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी. उत्सव अथवा औपचारिक प्रसंगी परिधान करायचा राष्ट्रीय पोशाख प्रजासत्ताक दिन समारंभ प्रसंगी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी व व्यक्तींनी परिधान करावा असा सल्ला त्यांना मंत्रालयीन विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी व सर्व संबंधित विभाग कार्यालय प्रमुख यांनी द्यावा.
स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई वडील यांना समारंभास निमंत्रित करावे. बघा कोणाला निमंत्रित करावे त्या दिवशी, तर स्थानिक लोकप्रतिनिधी असेल, स्वातंत्र्य सैनिक असेल, शहीद जवानाच्या पत्नींना व आई वडिलांना त्यांना समारंभास निमंत्रित करावे. समारंभानंतर संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी सदर समारंभास निमंत्रित केलेल्या मान्यवरांची यादी शासनास तात्काळ सादर करावी. म्हणजे त्या दिवशी कोण कोण हजर होते त्याची देखील यादी शासनास तात्काळ सादर करावी. अधिकाधिक नागरिकांना हा सोहळा घरबसल्या पाहता यावा यासाठी वेबसाईटद्वारे थेट प्रक्षेपण करण्यास प्रयत्न करावा. दिवसभरातून विविध कार्यक्रम, जसे आता दिवसभरातून विविध कार्यक्रम त्या दिवशी आपल्याला घ्यायचे, 8 प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे लागणार आहेत त्या दिवशी. बघा जसे दिवसभरातून विविध कार्यक्रम जसे वृक्षारोपण, आंतरशालेय, आंतर महाविद्यालय स्तरावर वक्तृत्व स्पर्धा, प्रश्नमंजुषा, देशभक्तीपर निबंध, कविता स्पर्धाचे आयोजन करावे. प्रभात फेऱ्या काढण्यात याव्यात. सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध खेळाचे आयोजन करण्यात यावे. महत्त्वाच्या योजनेचा शुभारंभ करावा. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी म्हणजे लाइटिंग. NSS व NYKS द्वारे देशभक्तीपर मोहीम राबवण्यात यावी. तसेच सोशल मीडिया व डिजिटल माध्यमाद्वारे देशभक्तीपर किंवा राष्ट्रीय एकात्मतेचे संबंधातील गाण्याचा प्रचार करावा, संदेश द्यावा. याप्रमाणे प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. काही ठराविक जिल्ह्यामध्ये निवडणूक आचारसंहिता अंमलात असल्यास, बघा आचारसंहिता असेल, जर निवडणूक आचारसंहिता असल्यास सर्व संबंधितांना या संदर्भात खालीलप्रमाणे सूचना देण्यात याव्यात. जसे ध्वजारोहणाच्या नेहमीच्या स्थळामध्ये बदल करण्यात येऊ नये. कार्यक्रमाचा राजकीय व्यासपीठासारखा वापर करू नये. माननीय मंत्री किंवा माननीय राज्यमंत्री हे भाषण करणार असल्यास त्यांच्या भाषणाचा आशय ऐतिहासिक मान्यवरांचे कार्य आणि कर्तृत्व, बलिदान केलेल्या हुतात्म्यांचा तसेच देशाचा गौरव यापुरतेच मर्यादित असावे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक क्रमांक असा आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षिकीत करून काढण्यात येत आहे. अशाच प्रकारचा हा शासन निर्णय निघालेला आहे जेणेकरून आपल्याला प्रजासत्ताक दिन साजरा करायचा आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.